माझ्या सर्व युवक मित्रमैत्रिणींनो, प्राचीन ग्रीक महाकवी होमर यांनी दोन महाकाव्य लिहिली. एकाचं नाव आहे इलियड आणि दुसऱ्याचं ओडिसी. खूप काळपर्यंत असं समजलं गेलं की या इलियड आणि ओडिसी महाकाव्यांमध्ये त्यांनी लिहिलेली जी कथा आहे ही दंतकथा आहे. पण एक ग्रीक उद्योगपती त्याची मनापासून श्रद्धा होती की ही नुसती दंतकथा नाही आहे, कुठल्या तरी प्राचीन काळात ही खरंच होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. म्हणून त्यांनी ठिकठिकाणी उत्खनन केलं. इलियड आणि ओडिसी या महाकाव्यातल्याच काही सूत्रांच्या आधारे आणि त्यांनी अंतिमतः सिद्ध केलं की इसवी सन पूर्व 1600-1800 या काळामध्ये आत्ताच्या ग्रीसमध्ये सुद्धा नव्याने उदयाला येत असलेली एक संस्कृती होती. आज आपण त्या संस्कृतीला मायसीन संस्कृती म्हणून ओळखतो. ही ग्रीक संस्कृतीची पूर्वज संस्कृती. आणि त्यावेळेला आता तुर्कस्तान हा देश, टर्की, तो त्यावेळेला एशिया मायनर म्हणून ओळखला जायचा. त्याचा जो भूमध्य समुद्राकडचा प्रदेश आहे तिथे ट्रॉय नावाचं मोठं राज्य आणि ती लोकं ओळखली जायची ट्रोजन. आणि निदान त्यावेळच्या भूमध्य क्षेत्रातल्या परिसरातली सर्वात मोठी ही बलाढ्य सत्ता ट्रॉय. हेलन ऑफ ट्रॉय ही या इलियड काव्यामध्ये होमरनी मांडलेली कहाणी. आपल्यापैकी अनेक जण आपण त्या कहाणीला ट्रोजन हॉर्स अशी कहाणी म्हणूनही ओळखतो. आणि या उद्योगपतींनी आपला पैसा ओतून उत्खननांच्या आधारे सिद्ध केलं की या इतिहासातल्या प्रत्यक्ष घडून गेलेल्या कहाण्या आहेत. हे सत्ता संघर्ष आहेत. हे संस्कृतींचे उदय कसे झाले आणि त्यांचा विनाश कसा झाला यांचं सुद्धा होमर या महाकवीची प्रतिभा वापरून केलेलं चित्रण आहे. मी म्हणेन की पाश्चात्य संस्कृतीमध्ये जे स्थान इलियड आणि ओडिसीला आहे ते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रामायण आणि महाभारताला आहे. आणि रामायण आणि महाभारताबद्दल सुद्धा काही जण पूर्वी समजायचे किंवा काही जण अजूनही असं समजतात की जणू ह्या फक्त दंतकथाच आहेत आणि ते काय प्रत्यक्ष घडलेलं नाही. पण बहुसंख्य इतिहासतज्ञ आणि भारतीय समाज यांची पण ही श्रद्धा आहे, विश्वास आहे की या घडलेल्या कहाण्या आहेत. कदाचित त्यांच्या भोवती काव्याची मिथ्य कथा, दंतकथांची पुटं चढली असतील, पण मूळ कहाण्या आहेत. जसं अलीकडच्या काळामध्ये प्रत्यक्ष उत्खननातून सिद्ध झालं आहे की द्वारका नावाचं शहर खरंच होतं आणि ते समुद्राखाली गेलं आहे. आता त्याचा नकाशा, ते शहर आणि कोणत्या प्रकारच्या घटनांच्यामुळे ते समुद्राखाली गेलं असेल हे सर्व दिसून येतं. तशी संपूर्ण पाश्चिमात्य संस्कृतीची जी उत्क्रांती आहे तिच्या प्रारंभ काळाची म्हणावी अशी ही विलक्षण कहाणी आहे हेलन ऑफ ट्रॉय किंवा ट्रोजन वॉर. ट्रॉय हे राज्य, त्यांचं शहर पण ट्रॉय, आणि तिचा जो सत्ता संघर्ष उद्भवला, लष्करी संघर्ष उद्भवला, मायसीन संस्कृतीचा राजा ॲगेमेम्नॉन आणि त्याचा एक भाऊ, या संघर्षाची विलक्षण कहाणी आत्ता सांगेल असा चित्रपट नुकताच येऊनही गेला आणि तो मी माझ्या मुलाला घेऊन सलग 3 दिवस जाऊन पाहिला. ट्रॉय, चित्रपटाचं नाव आहे ट्रॉय. एका बाजूला आत्ता जगाच्या पार्श्वभूमीवर शीतयुद्ध संपल्यानंतर जो पूर्वी सोव्हिएट रशियाविरुद्ध अमेरिका किंवा साम्यवादी देश विरुद्ध भांडवलशाही देश असा संघर्ष चालू होता, तो आत्ता पूर्ण झाला. इथून पुढचा कोणता, कोणी राजकीय विचारवंत म्हणतो की आता तो संस्कृतींचा संघर्ष. तो डॉक्टर सॅम्युएल हंटिंग्टनच्या पुस्तकाचा संदर्भ मी तुम्हाला मागे दिला होता. एका बाजूला वर्तमान जगातला हा चालू असलेला संघर्ष, दोन सत्तांमधला, दोन महासत्तांच्या मधला, त्यावेळी त्यांना समजणाऱ्या विश्वावर प्रभुत्व स्थापन करण्यासाठी असलेला, त्यामध्ये लपलेली माणसांची कॅरेक्टर्स. मला तर ट्रॉय पाहत असताना हा आत्ता ओसामा बिन लादेन विरुद्ध जॉर्ज बुश, आत्ता तथाकथित इस्लामिक मूलतत्ववाद विरुद्ध अमेरिका आणि भांडवलशाही, पूर्वीचा सोव्हिएट रशिया विरुद्ध युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हा संघर्ष, त्यातल्या व्यक्ती, त्यांची चारित्र्य, त्यांचं चरित्र, त्यांचं वागणं, या सगळ्यातनं फुलत जाणारी मानवी संस्कृतीची कहाणी ही या ट्रॉयमध्ये इतक्या विलक्षण रम्य पद्धतीने मांडली आहे. चित्रपटामध्ये कोणताही दिग्दर्शक जेव्हा एखादी कहाणी मांडतो तेव्हा त्यांनी त्या कहाणीचं त्याचं मांडलेलं इंटरप्रिटेशन असतं,
अन्वयार्थ असतो. तो ती नुसती कहाणी नाही मांडत. दूरचित्रवाणीच्या पडद्यावरही रामायण किंवा महाभारत दाखवलं गेलं तर ते काय अशी एक नाकासमोर जाणारी कहाणी दाखवली गेली असं नाही, त्याचा अन्वयार्थ त्याच्यामध्ये मांडला जातो. तसा ह्या ट्रॉय हा जो चित्रपट आला आणि मी माझ्या इयत्ता 7वीतल्या मुलाला घेऊन 3 वेळा सलग 3 दिवस तो जाऊन पाहिला, थिएटरला जाऊन पाहिला, वेळात वेळ काढून पाहिला. कारण ती एका संस्कृतीच्या उदयास्ताची कहाणी आहे. नेत्यांनीच घेतलेल्या निर्णयांमुळे एक संस्कृती उद्ध्वस्त कशी होते. भोळे भाबडे प्रामाणिक असतील पण बेसावध नेते हे चुकीचे निर्णय घेतात आणि सत्ता समजली जाणारी एक संस्कृती उद्ध्वस्त होते युद्धामध्ये, याची कहाणी. पण ती ऐकत असताना माणसं, राजे, त्यांच्या पत्नी, स्त्रिया, मुलं-बाळं, माणसातले संबंधांचे ताणेबाणे ह्याचं विलक्षण चित्रण मूळ होमरच्या महाकवीच्या प्रतिभेतून इलियड काव्यात. पण ट्रॉय चित्रपट करताना त्या चित्रपटामध्ये त्यांनी मांडलेला अन्वयार्थ आहे. खरं म्हणजे आधी मायसीन संस्कृती आणि ट्रोजन लोक, त्यांची राजधानी ट्रॉय, हे खरं म्हणजे मित्र. त्यामुळे जो वृद्ध राजा आहे प्रियाम, या राजाची 2 मुलं हेक्टर आणि पॅरिस, ही दोघं मायसीन संस्कृतीचा जो राजा आहे ॲगेमेम्नॉन, त्याला मदत करायला म्हणून गेलेली आहेत. त्यांच्या दोस्तीच्या कहाण्या आहेत की आपली दोस्ती झाली. चित्रपट मुळी या पार्श्वभूमीवर सुरू होतो. तीच ॲगेमेम्नॉन, त्याचा भाऊ यांची ग्रीसमध्ये चालू असलेली एकत्रित पार्टी आहे आणि त्याच्यात केली जाणारी भाषणं आहेत की आता आपण दोस्त राष्ट्र झालो, आपल्याला एकत्र जगायचं आहे, राहायचं आहे आणि ही दोस्ती अशीच वाढो. पण हे होत असताना हा जो एक शहाणा, अत्यंत सुज्ञ, तुम्ही व्यक्तिशः मला विचाराल तर संपूर्ण चित्रपटात मला भावलेलं जे विलक्षण पात्र आहे तो आहे ट्रॉयचा राजपुत्र, युवराज, थोरला मुलगा हेक्टर. शहाणा, सुज्ञ, आपल्या कुटुंबाला, राज्याला, त्याच्या हिताला समर्पित असलेला, विचारी आणि उगाच कुठल्या तरी बाष्कळ कल्पना, अंधश्रद्धांवर विश्वास नसलेला, विलक्षण हुशार, विलक्षण कर्तव्यदक्ष. तर ॲगेमेम्नॉन, त्याचा भाऊ, हे त्या आता या राष्ट्रांची एकमेकात दोस्ती झाली आहे, अशीच शांतता आपण या प्रदेशात निर्माण करू, हे चालू असताना त्या पार्टीत हेक्टर उपस्थित आहे. पण हेक्टरचा धाकटा भाऊ पॅरिस हा दुसऱ्या मजल्यावर ॲगेमेम्नॉनच्या भावाच्या पत्नीबरोबर रममाण आहे. गुंतागुंत, लफडेबाजी, मानवी संबंधातली आणि त्याचा राष्ट्रांच्या संबंधांवर होणारा परिणाम इथे सुरुवातच. मग जहाजांवर बसून हेक्टर पुन्हा ट्रॉयकडे परत येतोय. त्या जहाजावर धाकटा भाऊ या नात्याने हेक्टरशी बोलायला पॅरिस येतो आणि तो जेव्हा बोलायला संवाद पण फार छान आहेत. पॅरिस फार प्रेमाने बोलायला सुरुवात करतो तेव्हा हेक्टर पॅरिसला म्हणतो की पॅरिस, काय झालं आहे, तू माझ्याशी इतका छान बोलतोयस याचा अर्थ तू कुठेतरी प्रॉब्लेममध्ये सापडला असला पाहिजेस. असं झाल्याशिवाय लहानपणापासून तू माझ्याशी नीट बोलायला आलेला नाही आहेस. मग पॅरिस सांगतो की हो, मी तुला दाखवतोच काय प्रॉब्लेम आहे ते, आणि समोर त्या ॲगेमेम्नॉनच्या भावाच्या पत्नीला आणून उभा करतो. पत्नी पण सांगते की त्याच्यावर माझं प्रेम नाही आहे, माझं पॅरिसवर प्रेम आहे, मला माझ्या इच्छेने आहे. तिचं नाव हेलन, हेलन ऑफ ट्रॉय, हेलन ऑफ मायसीन. तिला घेऊन येतो. धर्मसंकट राजासमोर, धर्मसंकट हेक्टरसमोर. हेक्टर सांगतो तू ही मोठी चूक केली आहेस, यामुळे या 2 राष्ट्रांमधल्या संबंधांवर परिणाम होणार आहेत, ताबडतोब त्या हेलनला आपण परत केलं पाहिजे. आणि ॲगेमेम्नॉनचा भाऊ हा वैयक्तिक अपमान समजेल, आत्ता कुठे शांतता प्रस्थापित झाली आहे, पुन्हा एकदा युद्धाला तोंड फुटेल. एवढंच नाही तर हेक्टर जाणीव पण करून देतो की ॲगेमेम्नॉन महत्त्वाकांक्षी आहे, त्याला खरं म्हणजे जगावर प्रभुत्व स्थापित करायचं आहे आणि कोणतं तरी त्याला निमित्त हवं आहे, ते हे निमित्त त्याला पुरेल. हेक्टर आदेश देतो की जहाजाचं तोंड वळवा आणि परत जा. पॅरिस म्हणतो माझं तिच्यावर प्रेम आहे. ती पण सांगते माझं ह्याच्यावर प्रेम आहे, मी आली आहे ते माझ्या इच्छेने आली आहे, यांनी मला पळवून आणलेलं नाही. आणि पॅरिस सांगतो तू जर तिला परत पाठवत असलास तर मी तरी परत जाईन किंवा इथल्या इथे मी स्वतःला मारून घेईन. मानवी मूल्यांचा पेच आहे. आता काय करायचं? कुटुंब का राज्य? देशादेशांच्या मधले संबंध का धाकटा भाऊ सांगतोय की हिच्यावर माझं प्रेम आहे, ती हेलन पण सांगतेय की ॲगेमेम्नॉनचा जो भाऊ आहे तो एक अत्याचारी, दुष्ट, मारहाण करणारा, आत्मकेंद्रित, अत्यंत स्वार्थी, आतल्या गाठीचा अप्पलपोट्या नवरा आहे, मला त्याच्या तावडीतनं सुटायचं आहे, आयुष्यात पहिल्यांदा मी मोकळा श्वास घेते आहे.
माणसं तुमच्या माझ्या सकट सगळे अशा पेचांमध्ये सापडत असतात. आपण यातनं काय मार्ग काढतो याच्यावर इतिहासाची पुढची दिशा ठरते. एका सीतेला रावणाने पळून नेलं. एका द्रौपदीचं भर दरबारात वस्त्रहरण करून दुर्योधनाने तिला असभ्य आविर्भाव करत अपमान केला. याच्यात संपूर्ण रामायण, संपूर्ण महाभारताचं बीज आहे. हेलन पॅरिस घेऊन आला. हेक्टरला ठरवावं लागलं की नाही, भावाला सांभाळून घेतलं पाहिजे. गावामध्ये परत येतात ट्रॉय. वृद्ध झालेला, अत्यंत सुज्ञ असलेला प्रियाम राजा त्याचं स्वागत करतो आणि ती हेलन समोर येते. तिथे तिचं पहिल्यांदा वर्णन होतं की ही हेलन ऑफ ट्रॉय. यांना आता पूर्णपणे माहिती आहे की आज ना उद्या सर्व शक्तीनिशी हा मायसीनचा राजा ॲगेमेम्नॉन आपल्यावर चाल करून येणार. आपली पत्नी ट्रॉयच्या राजपुत्रांनी पळवून नेली हे कळल्यावर ॲगेमेम्नॉनचा भाऊ ॲगेमेम्नॉनला जाऊन भेटतो. ॲगेमेम्नॉन सांगतो शांतता प्रस्थापित झाली आहे, पण आपल्याला निमित्त हवं आहे. म्हणजे पुन्हा दोन प्रेरणा वेगळ्या. भावाला हवी आहे आपली पत्नी परत आणि आपला सन्मान राखला गेला पाहिजे. पण ॲगेमेम्नॉनला त्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपायी निमित्त हवं आहे ट्रॉयवर हल्ला करून ते नष्ट करण्याचं. ते निमित्त चुकून का होईना पॅरिसनी पुरवलं. मग तो मायसीनच्या राजांची एकजूट घडवून आणतो. या मायसीनचे जे मायसीन संस्कृतीतले वेगवेगळे राजे आहेत त्याच्यातल्या एक छोट्याच राज्याचा पण विलक्षण पराक्रमी, ज्याच्याबद्दल तेव्हापासून दंतकथा होत्या आणि आजतागायत आहेत, तो अकिलीस नावाचा राजा. आणि ॲगेमेम्नॉनचे सहकारी त्याला सांगतात की अकिलीस आपल्याला सामील झाला तरच आपण हे युद्ध जिंकू शकतो, कारण आजपर्यंत ट्रॉय अजिंक्य आहे, पण अकिलीसला युद्धामध्ये तो कधीही मारला जाणार नाही आणि अजिंक्य असेल असा आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद कसा मिळाला आहे? अकिलीसच्या आईचं त्याच्यावर विलक्षण प्रेम. ती आई त्याला सांगते की मी तुझ्याकरता तपश्चर्या करून मी तुला एका नदीत पूर्णपणे बुडवीन आणि तू ते सहन कर, पण त्यामुळे तुझं संपूर्ण शरीर अभेद्य करण्याची कवच कुंडलं तसं होईल. ती आई अकिलीसला पायाच्या घोट्यापाशी धरून फक्त पाण्यामध्ये बुडवते आणि वर काढते. आईचा हात जेवढ्या भागाला होता घोट्यापाशी तेवढा सोडून उरलेला सगळा भाग अकिलीसचा अभेद्य बनतो. उरतो अकिलीसवर मात करायची असेल तर उरतो तो फक्त त्याचा घोटा. इंग्लिशमधली संज्ञा आहे की अमुक अमुक प्रूव्ड टू बी अकिलीस हील्स. म्हणजे अरे बाकी सगळं नीट होतं, पण नेमका तो तेवढा जो पायाचा घोटा होता तेवढ्यामध्ये युद्धाची आणि एका संस्कृतीच्या नष्ट होण्याची कहाणी फुलत राहते. अकिलीस सामील होतो. अकिलीस वैयक्तिक कारणासाठी सामील झाला आहे. युद्धपट आहे. त्याचे नाविक दलाच्या लढाया, प्रत्यक्ष हल्ले, पुन्हा माणसामाणसातले संबंध नष्ट होत जाणं, हेक्टरचं, राजपुत्र हेक्टरचं आपली संस्कृती वाचवण्यासाठी प्रयत्न करत राहणं, हे करत करत कहाणी फुलत राहते. शेवटाकडे एक वेळ अशी येते की ट्रॉय शहरातून पाहताना राजा आणि सगळ्यांना वाटणं चालू होतं एव्हाना द्वंद्व युद्धात अकिलीसनी हेक्टरला मारलेलं पण आहे. पण ट्रॉयच्या नागरिकांना वाटतं की ग्रीक परत गेले. ते गेलेले नाहीत, ते लपलेत. आणि जणू भेट देण्यासाठी ठेवलेला असावा असा लाकडाचा एक प्रचंड मोठा घोडा आहे. हा धाकटा भाऊ सांगतो की ह्याच्यात धोका आहे, हा इथेच जाळून टाका. पण सगळ्यांचं मिळून ठरतं की नाही, त्यांनी पराभव मान्य केला, ते निघून गेलेत आणि त्यांनी आपल्याला दिलेली देणगी आहे म्हणून तो घोडा घेऊन येतात. घोड्याच्या आतमध्ये सैनिक लपलेत. जे ट्रॉय शहर अजिंक्य होतं त्याचे दरवाजे उघडले जातात. बोलवून शत्रूला बेसावतपणापायी आत घेतलं जातं. एका संस्कृतीच्या शेवटच्या घटका आणि त्या नष्ट होणं. राजे त्यांनी घेतलेले निर्णय. आपल्याला दिशा उजळत शहाणं व्हायचं असेल तर इतिहासापासून हे शिकत आपल्या आयुष्याच्या दिशा उजळण्याचं काम चालू ठेवायला पाहिजे. त्यासाठी शुभेच्छांसहित पुन्हा भेटूयात याच वेळी याच जागी.